एकच गोष्ट या बुलेट ट्रेनपेक्षा सुद्धा सुसाट आहे, ती म्हणजे टोकियो शहरातील प्रचंड गजबजलेल्या रस्त्यांवरील धावपळीचं जीवन. इथे एका बाजूला मोहमयी शहरी जीवन, कायम धावणारे रस्ते, अष्टौ प्रहर, मौज मजा, खाणं पिणं, विशेषतः पिणं, नाच गाणं ही या शहराची ओळख. इथल्या इमारती इतक्या आधुनिक व कल्पक की जगभरातल्या नामवंत भल्या भल्या वास्तुशास्त्रज्ञांना देखील बालवाडीत परत पाठवावे लागेल. इथे जसा आधुनिक फॅशनचा टोकाचा सेन्स आहे, तसाच 1500 वर्षे जुन्या कलात्मक लाकडी मंदिरात अध्यात्म दडलंय. आम्ही यांना दिलेला बुद्ध यांनी आमच्यापेक्षा जास्त जपलाय आणि त्याविरुद्ध फ्युचर वर्ल्डची संकल्पना सत्यात उतरवून भोगविलासाच्या नवीन परिसीमा गाठल्यात. शहरी झगमगाटात कधी स्टारबक्स भेटते तर कधी पारंपरिक पदार्थांची चव. अशा बेमालूम नव्हे तर नैसर्गिक मिश्रण असलेल्या शहराचे नाव आहे टोकियो. अशा फास्ट, फ्युरियस आणि फॉरवर्ड शहरात तुमचे स्वागत आहे. तर एक छानसा कॉफीचा मग भरून हातात घ्या आणि एन्जॉय करा या अजिबोगरीब शहराच्या खास वैशिष्ट्यपूर्ण भागांची सफर. टोकियोच्या मध्यवर्ती भागात टोकियोचे ऊर्जा केंद्र ज्याला म्हणता येईल असे म्हणजे टोकियो स्टेशन आहे. प्रवाशांच्या भाऊगर्दीने प्लॅटफॉर्म ओसंडून वाहत आहेत. खाली बेसमेंटला रुचकर पदार्थांनी असंख्य उपहारगृहे सुसज्ज आहेत. असंख्य प्लॅटफॉर्मवरून धावणारे शिस्तबद्ध प्रवासी जवळच्या एक्झिटकडे जाण्यापूर्वी फास्टफूडचे 4 घास पोटात ढकलून त्यावर गरम कॉफीचे घोट रिचवत थोडे विसावतात. रोज सुमारे 50 लाख लोक या सर्वात बिझी रेल्वे स्टेशनमधून ये जा करतात. मला नेहमीच ट्रेनबद्दल कमालीचे आकर्षण आहे. बालवयापासून ट्रेन स्टेशनवर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे पाहणे ही माझ्यासाठी मौजेची गोष्ट होती. आमचे बाबा आम्हाला सायकलवरून खास रेल्वे बघायला घेऊन जायचे. ती त्या काळातली आमची खूप मोठी चैन होती. अशीच क्रेज अनुवंशिकतेने माझ्या मुलांच्यात पण आहे. अशी आवड असणाऱ्यांसाठी टोकियो स्टेशन ही फार मोठी मेजवानी आहे, कारण इथल्या अनेक प्लॅटफॉर्मवरून दररोज सुमारे 4000 ट्रेन ये जा करतात. काही फास्ट, काही स्लो, काही नवीन, काही जुन्या, अनेकविध रंगांच्या फॅन्सी डिझाईनच्या अशा ट्रेन्स बघायला मी इथे दिवसभर बसायला तयार आहे, कारण माझ्याकरिता हे माझे डिझनीलँडच आहे. जगातील सर्वात फास्ट बुलेट ट्रेन इथे आहे. तशीच वेळेच्या बाबतीत सर्वात अचूक, सेकंद काट्याच्या टोकावर धावणाऱ्या या रेल्वे आहेत. इथे काही क्षणांनी जरी रेल्वे उशिरा आली तर रेल्वेचे ऑफिसर्स तुमची सर्वतोपरी माफी मागतात. ही माणसे नसून एलियन्स किंवा रोबोट वाटावेत इतके बिनचूक काम करतात. याहून लाख मोलाची गोष्ट म्हणजे टोकियो स्टेशनची इमारत बाहेरून पाहताना होणारा आनंद. 100 वर्ष जुन्या या इमारतीकडे पाहिल्यावर असे वाटते की एक वयोवृद्ध आजोबा या बदलत्या शहराकडे आपल्या अनुभवी नजरेतून न्याहाळत आहेत. कारण ही बिल्डिंग गेली 100 वर्षे इथल्या प्रत्येक बदलाकडे कौतुकाने पाहत आहे. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊन सुद्धा राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची जिद्द या अनुभवी इमारतीकडे आहे. जेव्हा तुम्ही स्टेशनच्या आतमध्ये असता तेव्हा तुम्हाला या स्टेशनच्या इमारतीबद्दल फारसे काही जाणवत नाही. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा याच्या सभोवतालच्या आधुनिक टोलेजंग इमारतीकडे पाहताना देखील काही कळत नाही. पण स्टेशनमध्ये बाहेर पडल्यावर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा या अलौकिक पुरातन वास्तुशिल्पाची जाणीव होते. लाल विटांच्या इमारतीला कलात्मक पांढऱ्या महिरपी शेकडो खिडक्या तुम्हाला झरकण इतिहासात घेऊन जातात. इथे मुख्य प्रवेशद्वार हे राजघराण्यातील सदस्यांकरता राखीव आहे. इथून त्यांच्या खेरीज अतिमहत्वाच्या सत्ताधीशांनाच ये जा करता येते. इथे एक बेस्ट रामन रेस्टॉरंट आहे जिथे शाकाहारी रामन मिळते. त्याचे नाव आहे TS टॅन. टोकियो GR स्टेशनमध्ये शेवटच्या टोकाला शॉपिंग आर्केडमध्ये ते आहे. बॅगा ओढत आत जाऊन पहिली सीट बुक केली. टॅबवरती ऑर्डर प्लेस केली.
हे पूर्ण व्हेगन रेस्टॉरंट आहे आणि याची ख्याती केवळ जपानपुरती मर्यादित नसून जगभरातले दर्दी खवय्ये याला नक्की भेट देतात. आम्ही ऑर्डर केलेत रामन नूडल्स, जे जपानी खाद्य संस्कृतीतील विशेष आहेत. त्यासोबत मोमोज आणि सोयाबीन सूप. नूडल्स सो सिल्की आहेत आणि सोयाबीन तर एकदम ज्युसी आणि डिलिशियस आहे. सो गुड, सो गुड. Akihabara, the electric city. All right everyone, and it's time to visit electronic city of Japan, Akihabara. इथे लहान थोर सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. टोकियो हे असे शहर आहे की जिथे अनेक चालीरीती एकत्र नांदतात आणि अकिहाबारा, ज्याला सगळेजण प्रेमाने इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणतात, ती जपानची मॉडर्न पॉप कल्चरची राजधानी मानली जाते. इलेक्ट्रॉनिकपासून ॲनिमेशन तंत्रापर्यंत, मांगा ते मिड कॅफेपर्यंत या सगळ्या सुविधा इथे एका जागी मिळतात. अर्थात या टोकियोच्या भोगविलासी बाजू आहेत, ज्या तेवढ्याच समजून घेतल्या पाहिजेत. मांगा टॉवर हा आपला पहिला स्टॉप आहे. इथे या 8 मजली शॉपिंग सेंटरमध्ये ॲनिमेशन संबंधित सर्व रियुजेबल गोष्टी विकत मिळतात. इथे या बोर्डवरती कुठल्या मजल्यावरती काय मिळतं याची माहिती आहे. ॲनिमेशन तंत्रज्ञासाठी ही ज्ञानपंढरी आहे. या 8 मजली मागा टॉवरमध्ये मोठ्या प्रमाणे मुलांसाठी खास एक ॲनिमे स्टोअर आहे. अकिहाबारामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी तुडुंब भरलेली मोठ्याली शॉपिंग सेंटर आहेत. इथे गेम मार्केट देखील आहेत, जिथे ॲनिमेटेड गेम खेळता येतात. बॅटरी ऑपरेटेड प्रत्येक वस्तूसाठी अकिहाबारा हे योग्य ठिकाण आहे. अशा शॉपिंग सेंटरमधून माझ्यासारख्याने केवळ विंडो शॉपिंगवर समाधान मानावे लागणे ही शिक्षाच आहे. जपान हा एकमेव देश आहे जिथे इलेक्ट्रॉनिक दुकानात चक्क टॉयलेट असेंब्ली विकत मिळते. असाकुसा, श्राईन अँड स्ट्रीट फूड. टोकियो ही अशी सिटी आहे की जिथे जुन्या नव्याचा सुरेख मिलाप पाहायला मिळतो. टोकाचे विरोधाभास इथे एकत्र नांदतात. हे विरोधाभासच या शहराच्या वेगळेपणाचे प्रतीक आहेत. परंपरा आणि भोगवादी संस्कार शेजारी शेजारी नांदतात, जसे गगनचुंबी इमारती आणि धार्मिक मंदिरे. रस्त्याच्या एका बाजूला पारंपरिक अंगभर कपड्यातला जापानी किमिनो पाहायला मिळतो, दुसरीकडे अत्यल्प कपड्यातला मॉडर्न लुक. सेन्सोजी टेम्पल हे टोकियोमधील मोस्ट आयकॉनिक टेम्पल आहे. 7व्या शतकात बांधलेल्या या देवळामागे एक सुरस कथा आहे. 2 मच्छीमार कोळी भावांना सुमिदा नदीवर दयाळू देव कानन यांचा पुतळा सापडला. त्याचे त्यांनी हे मंदिर उभारले. 17व्या शतकात तोकुगावा इएमित्सू नावाच्या शोगुन राजाने त्याचे हे विस्तारित स्वरूप बांधले. या मंदिराच्या परिसरात प्रवेशद्वाराजवळच मोठी धूपदाणी ठेवलेली आहे, जिथे हा पवित्र धूप अंगावर घेऊन मगच पुढे जायचं असा रिवाज आहे. माझे डोळे थोडे चुरचुरले, पण जरासेच. मधोमध हा चोचीन म्हणजे लाल आकाश कंदील बांधलाय. हा 12 फूट उंच आणि 700 किलो वजनाचा आहे. हा आहे मुख्य काननदेव नदीत सापडलेला. या सोनेरी दिव्याशेजारील खांबामध्ये गौतम बुद्धांची पवित्र रक्षा ठेवलेली आहे असे म्हणतात. इथे ओमिकुजी वॉल आहे, जी प्रामुख्याने तुमचे भविष्य कथन करते. मला थोडी भविष्य जाणण्याची जिज्ञासा झाली, म्हणून मी ट्राय करून बघतो. इथे 100 येन देऊन या बॉक्समधील एक बॉक्स उचलून व्यवस्थित हलवून त्याच्या आतली एक काठी काढून घ्यायची. त्याच्यावर कोड नंबर येतो. त्या नंबरचा ड्रॉवर उघडून आपली भविष्याची चिठ्ठी काढायची. जर तुम्हाला त्यावरील भविष्य अनुकूल वाटले तर ती चिठ्ठी जवळ ठेवा, अन्यथा तिकडे पलीकडील देवाच्या काठीला बांधून टाका. मला तर भारतातल्या पोपटवाल्या ज्योतिषाची आठवण झाली. इथे जपान्याने आमचाच पोपट बनवला होता. असाकुसा हे स्ट्रीट फूड लव्हरसाठी एक खजिनाच आहे. हा जपानमधील सर्वात जुना बाजार रस्ता, साकुराच्या फांद्यांनी सजलेला, जपमाळा, बुद्धांचे पुतळे, पंखे, खेळणी, कपडे अशा शेकडो वस्तूंनी आणि खाण्यापिण्याच्या असंख्य ठेल्याने लगडलाय नुसता. इथले काही ऑथेंटिक खाद्यपदार्थ मी पण ट्राय केले. इथे सदैव तुम्हाला खाद्यप्रेमींची मांदियाळी दिसते.
अगणित लोक या पादचारी मार्गावर हिंडत फिरत खात पीत मजा करतायत आणि इथे जत्रेचा उत्साह आणि हौस भरलेली आहे. हा आहे कबूतर आणि पॅगोडाच्या आकाराचा पॅनकेक. हे आहेत डँगो बॉल्स, स्टिकी राईस बॉल्स. बेसिकली हे तांदळाच्या चिकट पिठापासून उकडून तयार करतात आणि विशिष्ट सिरममधून बुडवून देतात. आता आम्ही आलोय मेजी श्राईन इथे. यालाच मेजी जिंजू पण म्हणतात. इथे योयोगी पार्क आहे. या तीर्थक्षेत्राची निर्मिती 1920 साली केली गेली. सम्राट मुत्सोहिटो आणि राणी शोकेन यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे राहिले. त्यांना मेजी म्हणजे महान ही उपाधी देऊन संबोधले गेले. प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला ही पांढरी साके दारूची पिंपे रचून ठेवलेली आहेत. यातील बहुसंख्य साके वाईनचे हे पांढरे बॅरल लोकांनी त्यांच्या पूर्वजांना दान दिलेले आहेत. मृतात्म्यांना परलोक प्रवासाला जाताना सोय म्हणून ही दारूची भेट. तिथे बाजूलाच फ्रान्सवरून आणलेली कॉनॅक दारूची लाकडी पिंपे आहेत. हा देह सोडून जाताना मुक्तीच्या मार्गाला लागल्यावर एवढी दारू लागते, आश्चर्य आहे. मंदिरात आत प्रवेश केल्यावर सभोवती दिसतो विस्तीर्ण प्रांगण. त्याचा भोवताल हा सुबक लाकडी ओऱ्याने सजवलेला आहे. एवढ्यात तिथे पारंपरिक जपानी लग्नाची वरात आली. लाल चुटूक छत्रीखाली नवरा नवरी अलवार पुढे चालतायत, मागे वराती मंडळी. इथे माझ्या मागे आत लग्न समारंभ चाललाय, पण आत इतरांना प्रवेश नाही. योयोगी पार्कमध्ये शांत जागा पाहून ब्रेकफास्ट केला. सोबत आणलेली भेळ त्या वातावरणात अधिक रुचकर लागली. जपानचं धडधडतं हृदय असं ज्याला म्हणता येईल अशा शिंजुकू भागात आता आपण आलोय. इथे काळोख्या अरुंद गल्ल्या आहेत. निऑन लाईट्सच्या झगमगाट आहे. आकाश कंदिलांची रोषणाई पण आहे. पब्स, डान्स बार यांची रेलचेल इथे आहे. जगातला अत्याधुनिक रेड लाईट एरिया इथे आहे. शेकडो वर्षापूर्वीपासून या एरियात लोकरंजनासाठी शौकीन सोय होती आणि आजही ती आहे. अमेरिकन जॅझ संगीताचे आवाज, विविध पदार्थांच्या उत्स्फूर्त दरवळ, निऑन लाईट्सची रोषणाई, मदिरेच्या ग्लासांची किणकिण आणि मदनिकांचे अगत्यशील बोलावणे आपसूक कोणाचेही मन हिप्नोटाईज होते. यानंतर आपण एका फार लोकप्रिय आणि विलक्षण ठिकाणी जातोय, शिबुया स्क्वेअर. इथे तरुणाईला आवडणाऱ्या साऱ्या वस्तूंची व खाण्यापिण्याची दुकाने 24 तास चालू असतात. इथे 5 मोठे रस्ते येऊन मिळतात. 5 सिग्नल मिळून त्यावरची रहदारी सुरळीत ठेवतात. गाड्यांपेक्षाही माणसांची रहदारी. प्रत्येक सिग्नल बदलला की सुमारे 10,000 पादचारी लोक रस्ते ओलांडतात. हा एक जागतिक विक्रम आहे. तो अनुभव घेणेच विलक्षण आहे. पादचाऱ्यासाठींचा दिवा हिरवा झाल्या क्षणी हजारोंचे लोंढे रस्ते ओलांडायला लागले. तरुण, मुलं, बायका, म्हातारे सगळेच शक्य तितक्या वेगाने पलीकडच्या बाजूला जात होते. एका क्षणी हजारो पाय हलत होते. हजारो काळी डोकी काळ्या मुंग्यांच्या वारुळासारखी काही क्षण मोकळ्या असणाऱ्या झिब्रा क्रॉसिंगला व्यापून टाकत होती. पण त्या गर्दीतही सौजन्य आणि शिस्त होती. प्रत्येकजण शेजाऱ्याची सोय बघत होता आणि धक्का न लावता जात होता. त्या अपार जनसागरातून शिस्तबद्ध रस्ता क्रॉस करताना आपण एका वेगळ्याच मानवी गटाचे घटक आहोत अशी भावना मनाला स्पर्शून गेली. या चबुतऱ्यावरील कुत्र्याचे नाव हाचिको आहे. हा स्वामिनिष्ठ कुत्रा आपल्या मालकाच्या म्हणजेच हिडेसाबुरो इव्हनो यांच्या मृत्यूनंतर 9 वर्ष संध्याकाळी या जागेवर येऊन त्यांच्या परतण्याची वाट पाहत असे. त्याची ही तपश्चर्या तो कुत्रा स्वतः मरेपर्यंत चालू होती. तो एकनिष्ठतेचं प्रतीक बनून लाखो जपान्यांच्या मनात घर करून आहे. जगभरातले पेट लवर्स इथे आवर्जून भेट देतात. निप्पोरी स्टेशनला मेट्रो बदलून दिओमोत स्टेशनला उतरलो. स्टेशनवर उतरून मुख्य रस्त्यावर डावीकडे पाहिले तर थोड्याच अंतरावर टोकियो टॉवर. इंटरनॅशनल ऑरेंज कलर आणि पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांनी शिखरापर्यंत रंगवलेला. बाहेरून थेट पॅरिसच्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवर सारखा दिसणारा, पण आकारानं त्याच्यापेक्षा 9 मीटर उंच. आयफेल टॉवर सारखा हा देखील पायी चढून जाता येतो. रोज सुमारे 10,000 लोक त्याला भेट देतात. आम्ही मात्र लिफ्टनी वर जायचं तिकीट काढले. 1958 मध्ये बांधलेला हा 333 मीटर उंच
लाल मनोरा आजही नव्यासारखा दिसतो, कारण दर 5 वर्षांनी त्यावर रंगाचा नवा हात चढतो. तो पुरा व्हायला 1 वर्ष लागतं. या मजल्यावरून टोकियो शहराचे 360 डिग्री अंशात विहंगम दृश्य दिसत होते. आकाशाला गवसणी घालणाऱ्या मोठ्या मोठ्या इमारती देखील आता आम्हाला खुजा वाटू लागल्या. मस्तपैकी कॉफीचा मग हातात घेऊन अगदी काचेजवळील उंच खुर्चीत बसून बाहेरचा नजारा न्याहाळायला लागले. या इथे स्कायवॉकसाठी काच बसवलेली आहे. इथे चालताना पाय लटपटतायत. टीम लॅब प्लॅनेट. इकडे जायला जी खास ट्रेन आहे ती चालक विरहित आहे. एवढेच नाही तर तिथे तिकीट द्यायला, तपासायला आणि इतर कोणत्याही सुविधा द्यायला कसलीच माणसे नाहीत. सारे ऑटोमॅटिक. चालकाच्या सीटवर बसून आम्हीच ट्रेन चालवल्याचा आनंद घेतला. टीम लॅब हे एक थीम पार्क आहे. इथे लाखो LED बल्बची रंगसंगती साधून तसेच लेसर किरणांचा वापर करून विविध मनोरंजनाचे खेळ व आभास तयार करण्यात आले आहे. आर्ट, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा अत्यंत खुबीने वापर करून हे अफलातून जग तयार केले आहे. इथे या आभासी जगात प्रत्येक जण काही तासासाठी अगदी लहान मूल होऊन जाते. तुम्ही कधी अवकाशातल्या तारांगणाला स्पर्श करता तर कधी असंख्य लुकलुकणाऱ्या चांदण्यामध्ये हरवता. ते चप्पल बूट न घालता चालायचंय, कारण बऱ्याच ठिकाणी पाण्यातून जायचंय. मासे अगदी पायातून खेळतात. कलरफुल मोठाले बॉल उचलून एकमेकांकडे फेकण्याचा खेळ मौजेचा आहे. मी भला मोठा चेंडू हर्क्युलसच्या थाटात खांद्यावर घेतलाय. तो अंजलीकडे फेकल्यावर तिची फारच तारांबळ झाली. यानंतरच्या पुढच्या विभागात परग्रहावरील वातावरण तयार करण्यात आले होते. फुलांच्या गार्डनमध्ये रिअल फुले, पाने, झाडे याचा वापर केलाय. 2-3 तास कसे गेले ते कळलंच नाही. या इथे आमची टोकियोची सफर समाप्त होते. पर्यायाने जपानची सैर देखील संपते. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये अशाच नवीन देशाच्या सहलीला. तोपर्यंत स्वस्थ रहा, खुश रहा आणि भरपूर एन्जॉय करा. बाय बाय फ्रेंड्स.